जितेंद्र सर, गंभीर खुलासा म्हणजे या संपूर्ण हा जो आरटीआय तुमच्या माध्यमातून टाकण्यात आला त्यामध्ये गंभीर खुलासा नेमका काय झालेला आहे? तुम्हाला ती माहिती पाहून धक्काच बसला की बाबा हे असं कसं होऊ शकतं? सगळ्यात अन्याय हा गरीब महिलांवर झालेला दिसतोय मला पूर्ण. हा ही खूपच गंभीर गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्या महिलांना ज्या सरकारी नोकर घरात असताना तुमची परिस्थिती चांगली असताना म्हणजे अॅन्युअल इन्कम 2.5 लाखाच्या वर पाहिजे. क्रायटेरिया आहे की 2.5 लाखाचा, आणि ते पण कुटुंबाचं अॅन्युअल इन्कम 2.5 लाखाच्या वर. हा साहजिकच सरकारी नोकरांचं असतंच. तरी पण त्यांनी हे या स्कीमचा लाभ घेतलेला आहे. हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही करदात्यांचे पैसे उधळत असाल तर एक चुकीचा मेसेज जातो समाजामध्ये. आणि मला वाटतं ही वसुली होणं गरजेचं आहे, जेणेकरून एक मेसेज जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे 8,000 महिला ज्या स्वतः सरकारी ऑफिसर होत्या किंवा सरकारी नोकरीमध्ये आहेत, त्यांनी अशा प्रकारे पैसे घेणं हे खूपच चुकीचं आहे. आणि यामध्ये आता नेमकी पुढे काही डेव्हलपमेंट येणार आहे किंवा आणखीन काही तुम्ही आरटीआय हे टाकले जाणार आहे तुमच्या माध्यमातून या संबंधित अधिक माहिती मिळण्यासाठी? आणि जी म्हणजे 2 कोटी हून अधिक म्हणजे लाखांची जी काही संख्या होती जेव्हा ही योजना आतापर्यंत सुरू होती ती अचानकपणे घसरली आहे आणि 1 कोटी समथिंग लाख असं काहीतरी आता फिगर आहे. नेमकं काय म्हणजे तो फिगर आहे आणि किती म्हणजे महिलांना बेदखल म्हणजे किती भगिनींना बेदखल करण्यात आलं या संपूर्ण योजनेमध्ये? आता या माहितीमध्ये 92 लाख महिलांना कमी झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो अॅन्युअल भार पडतोय आपल्या सरकारवर, तो आता 1,65,00,000 महिला एवढा 92 कमी केल्यानंतर सुद्धा जवळजवळ 30,000 कोटीचा वार्षिक अॅन्युअल भार आहे सरकारवर. हा खूप मोठा भार आहे. आणि यामुळे सरकारला जे बाकीची कामं आहेत, डेव्हलपमेंटची कामं असू द्या किंवा दुसऱ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये तिथे त्यांना काटकसर खूप मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. तर मला वाटतं सरकारकडे एकच ऑप्शन आहे की त्यांनी भ्रष्टाचारातून जो लीक होतोय पैसा, तो थांबवायला हवा. कारण आता जर का त्यांनी भ्रष्टाचारावर कारवाई नाही केली आणि असाच एका बाजूने भ्रष्टाचारात पैसा जात राहिला आणि एका बाजूने लाडकी बहिणीला 30,000 कोटीचा जो अॅन्युअल खर्च आहे, हा सरकारला परवडणार नाहीये. ही संख्या अजून घसरेल तुम्हाला असं वाटतंय? अजून नाही, मला तरी. कारण बघा, जेव्हा स्कीम चालू व्हायच्या आधी आहे ना, इकॉनॉमिक्स जे आपलं एक इकॉनॉमिक्स ह्याचं हे आहे, एक स्टॅट्स आहेत, त्यांचा रिपोर्ट आहे, एक अहवाल आहे की स्कीम चालू होण्याच्या आधीच त्यांनी सांगितलेलं की महाराष्ट्रात जवळजवळ 2.5 कोटी महिला आहेत ज्यांचे कुटुंबाची अॅन्युअल इन्कम 2.5 लाखाच्या खाली आहे, असं त्यांनी अगोदरच भाकीत केलेलं. तर त्या डिपार्टमेंटनी पूर्ण तो अभ्यास करूनच ते भाकीत केलेलं. मग आणि आता ह्या जे 90 लाख तुम्ही कमी केलेले आहेत, यावरून स्पष्ट होत आहे की कुठेतरी तुम्ही जोर जबरदस्ती लोकांचे नावं कट करतायत, कारण तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत. कारण हा जो अॅन्युअल भार आहे आणि मंथली भार आहे, हा परवडणारा नाहीये. कारण आता तुम्ही बघताय की बाकीच्या डिपार्टमेंटचे बजेट कट करून ते लाडक्या बहिणीला फिरवले जात आहेत आणि तिथे खर्च केला जात आहे. मला काल सोशल जस्टिस डिपार्टमेंटचा पैसा ट्रान्सफर केलेला आहे. तसंच फडणवीस साहेब बोललेले पण आहेत की KYC आम्ही परत करू म्हणून. तर ती चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी करायला हवी, ऍटलिस्ट जे खेडेगावातली लोक आहेत त्यांना. पण मला असं वाटतं पर्सनली की अजून पण स्क्रुटनी करून ज्या महिलांची परिस्थिती चांगली आहे त्यांना यातून वगळण्यात यावं, आणि ज्या महिलांची परिस्थिती चांगली नाहीये, जे गरीब महिला आहेत, त्यांना देण्यात यावं. आणि यामध्ये जो काही विषय येत होता तो म्हणजे सरकारने केलेल्या घोषणांचा की बाबा आता हे 1,500 आम्ही देत आहोत किंवा 1,500 आम्ही देत आहोत, ही संख्या म्हणजे ही रक्कम जी आहे ती वाढली जाणार, 2,000 केली जाईल किंवा इतर. हे होऊ शकतं म्हणजे ज्या महिला भगिनी गावाखेड्याच्या असतील, तुम्ही जसं सांगितलं आदिवासी पाड्यामधल्या महिला भगिनी या योजनेचा लाभ घेत आहेत, ते म्हणजे या म्हणजे 2,000 किंवा हा लाडक्या बहीण योजनेची जी काही रक्कम येते ती वाढण्याच्या प्रतीक्षेत असतील किंवा त्यांना ती आशा असेल, त्यांना ती होप असेल. तर तुम्हाला काय वाटतं, ही वाढेल रक्कम? मला खूपच चान्सेस खूपच कमी आहेत. कारण आता 1,65,000 असताना सुद्धा जर का तुम्ही 30,000 कोटीवर वार्षिक भार पडत असेल तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये सरकारला एवढी मोठी रक्कम देणं. पण आता या आजकालचं राजकारण असं चाललंय की इलेक्शनच्या आधी काही होऊ शकतं. इलेक्शन जवळ आले तर अशा प्रकारे ट्रान्सफर होऊ शकतात. त्यापुरते काहीतरी गाजर लोकांना दाखवण्यासाठी काहीतरी करता येऊ शकतं.
परंतु हे महाराष्ट्रासाठी योग्य नाहीये. कारण तुम्हाला जर का शिक्षणावर खर्च करायचा आहे, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचा आहे, तुम्हाला हेल्थ केअरवर खर्च करायचा असेल, तर तुम्ही अशा प्रकारे जर का पैशाचं वाटप करत असाल तर ते तिथेच राहील का म्हणजे एक अर्थाने काय होईल की गावांमध्ये शाळांची कंडिशन खूप खराब असणार, पण त्या महिलांना 1,500 रुपये मिळत असणार. त्या 1,500मध्ये ते शाळा तर नाही बांधू शकणार त्या गावामध्ये. पण आता जसं म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की म्हणजे इलेक्शन देखील होते आणि त्यावेळी म्हणजे फुल जल्लोषामध्ये सरकारच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आणि त्याची पूर्तता देखील त्यांनी केलेली पाहायला मिळते. परंतु आता 3 वर्षांनीच इलेक्शन म्हणजे लागणार आहेत. मग तोपर्यंत म्हणजे 2029 पर्यंत ही योजना टिकून राहील राज्यामध्ये याची काही आशा वाटते तुम्हाला? म्हणजे आत्ता जे तुमच्याकडे कागदपत्र आलेली आहेत, जे डॉक्युमेंट्स तुम्ही पाहताय किंवा जे अर्धी अपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केलाय त्यानुसार तुम्हाला काय वाटतं? नाही, टिकवून ठेवावी लागणार सरकारला. कारण आताच जर का तुम्ही 90 लाख महिलांना अपसेट केलेलं आहे त्यांचं नाव काढून, तर ते तुमचे वोट गेलेले ते जमाच आहेत की ते भाजप सरकारला किंवा शिंदे साहेबांना मतदान करतील असं मला डाऊट वाटतो. परंतु आता त्यांचं कंपल्शन आहे की त्यांना ही स्कीम चालू ठेवावी लागणार आणि कुठेतरी ऍडजस्टमेंट करावी लागणार. तर मी परत म्हणतोय की सरकारलाच माझं आव्हान आहे की त्यांनी भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावं. या मोठ्या हजारो कोटीचा जो भ्रष्टाचार होतो आणि जो नुकसान होतं महाराष्ट्र सरकारचं, तिथे कुठेतरी नियंत्रण आणलं तर ही स्कीम चालू राहू शकते. आणि यामध्ये आता म्हणजे माझा शेवटचे काही 2 प्रश्न असतील तुम्हाला. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, ही योजना खरंच सरकारला डोईजड होत आहे हे दिसून येत आहे आता ह्या संपूर्ण दृश्यांमधून. आणि बाबा जर डोईजड होत असेल तर सरकार यासाठी काही प्रयत्न करू शकते का? तुम्ही त्यांना मार्ग देत आहात की बाबा भ्रष्टाचाराचा म्हणजे पैसा आहे तो जर तुम्ही म्हणजे या ठिकाणी म्हणजे हे केलात तर तुमच्याकडे म्हणजे कुठेतरी फायदा होईल आणि गरिबांचं देखील नुकसान होणार नाही. मग हे करू शकतं का हे सरकार असं वाटतंय? ही स्कीम पहिल्या दिवसापासून डोईजड झालेली आहे सरकारला. कारण त्यांना एवढा अंदाजा नव्हता की एवढी मोठी अमाऊंट त्यांना दर महिन्याला द्यावी लागणार आहे. आणि त्यांनी घाईघाईमध्ये फक्त आणि फक्त इलेक्शन नजरेत ठेवून ही स्कीम राबवलेली आहे. हे सगळे हे जगजाहीर आहे आणि यामध्ये मी या सरकारला दोष देत नाही. कारण काँग्रेसच्या काळात पण त्यांनी कर्जमाफी केलेली होती एवढंच की तेव्हा आधार कार्ड आणि हे नव्हतं. आता आधार कार्ड आहे, डीबीटी ट्रान्सफर आहे डायरेक्ट. एक सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट या स्कीमची अशी आहे की कोणत्याही महिलाला कुठे ब्राईब द्यायला म्हणजे कुठे लाच द्यायला लागत नाहीये, डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे येतात. ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे या स्कीमची की कोणत्याही महिलाला कुठेही जावं लागत नाहीये, ऑटोमॅटिक पैसे डीबीटी अकाउंटमध्ये येतात. काँग्रेसच्या काळात तेव्हा त्यांनी कर्जमाफी केलेली नॅशनल लेवलला, तेव्हा तसं काही नव्हतं. तेव्हा बरेच श्रीमंत लोकांची पण कर्जमाफी झालेली. तर यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. डोईजड तर सरकारला हे खूप म्हणजे एक तारेवरची कसरत आहे आता पुढचं सरकार चालवणं. कारण एका बाजूला ऑलरेडी कर्जबाजारी आहे सरकार, मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे सरकारवर आणि त्यात तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करायची, डेव्हलपमेंटची कामं करायची आहेत आणि तुम्हाला 30,000 कोटी महिन्याला द्यायचे आहेत. बघा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, ही केवायसी आहे ना, ही पहिल्या दिवशीच करू शकली असते सरकार. का नाही केली? कारण त्यांना इलेक्शन त्यांना व्हेरिफिकेशन करायचंच नव्हतं. मुळात जेव्हा स्कीम चालू झाली त्यांना पैशांचं वाटप करायचं होतं, इलेक्शन जिंकायचं होतं. क्लिअर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच स्टार्टिंगला फक्त आधार नंबरवर सगळ्यांना मिळालेले आहेत पैसे. इथे पॅन बिनचं काही गरज पण नव्हती. पण आता ई केवायसी मध्ये पॅन नंबर नवऱ्याचा किंवा वडिलांचा लागतोय आणि इथेच भरपूर गरीब महिला फसलेल्या आहेत तिथेच. त्यामुळे त्याची ई केवायसी होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट आहे ना, या पूर्ण स्कीमची जी आकडेवारी आहे ना ती खूप कन्फ्युजिंग आहे. बऱ्याच वेळा आहे ना की ज्या महिलांना 2 महिन्याच्या अगोदर मिळालेल्या आहेत त्यांना मध्येच 1-अर्ध्या महिन्याचं पैसे पेमेंट मिळालेलं नाहीये, असं पण भरपूर केसेस आहेत. त्यामुळे ही डीबीटी ट्रान्सफर पण मध्ये मध्ये सगळी गडबड होत आहे. तर मला वाटतं एक प्रॉपर ऑडिट होणं खूप गरजेचं आहे या स्कीमचं. कसे पैसे कुणाला नक्की पोहोचतायत का? आता शेवटचा प्रश्न हाच होता तुम्हाला की या स्कीमचं म्हणजे एवढे पैसे वाटले जातात याचं ऑडिट केलं जात असेल का सरकारच्या माध्यमातून? किंवा पुढे जेव्हा तुम्ही आता ही फिगर भरपूर म्हणजे बोलता ना वेगाने बदलत चालले, त्यामुळे महिनाभरानंतर तुम्ही पुन्हा आरटीआय टाकून याचं ऑडिटचे काही म्हणजे माहिती तुमच्यापर्यंत मिळते असं काही तुम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहात का? नाही, ही सरकारची जबाबदारी आहे. मला वाटतं सरकारने स्वतःहून याच्यावर व्हाईट पेपर काढायला हवा ऑडिट करून प्रॉपर.
कारण जरी इथे भ्रष्टाचार होत नसेल आपण असं मानू, पण टेक्निकली इथे बऱ्याच गडबडी होताना दिसत आहेत. कारण एकही अमाऊंट जी या महिन्याची 1,65,00,000 महिलांना दिली आहेत, ती अमाऊंट तुम्ही डिवाइड केली 1,500 तर ती करेक्ट येत नाहीये. कारण कुठे मागे पुढे होत आहे सगळ्यांची जी ऍप्लिकेंटची संख्या आहे आणि पैशाचं ट्रान्सफर आहे. तर मला वाटतं एक इंडिपेंडंट ऑडिट्स होतं, सीएजीचं ऑडिट झालेलं आहे असं मला वाटतंय. पण इंडिपेंडंट ऑडिट प्रॉपर होणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळं कळेल की किती सरकारी महिलांनी याचा लाभ घेतला, किती खरंच पुरुष होते, किती फ्रॉड झालेला आहे. फ्रॉड पण झालेले आहेत, काय डाऊट नाहीये, फ्रॉड पण झाला असू शकतो. आणि हे पैसे वसूल करणं खूप महत्वाचं आहे. कारण जर का तुम्ही पैसे वसूल नाही केले तर एक वेगळाच मेसेज जातो समाजात की बाबा आपण कोणत्याही स्कीमला कुठे कोणीही अप्लाय करा, पैसे घ्या आणि विसरून जावा, आपल्यावर काही कारवाई होणार नाहीये. हा मेसेज जाणं हा खूप चुकीचा आहे. आणि इथे ते ऑलरेडी गेलेलं आहे की सरकारी महिला तुम्ही नोकर असून सुद्धा तुम्ही हे 1,500 रुपये महिन्याला घेतलेले आहेत. हे चुकीचं आहे आणि ह्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे.